फुलटू धिंगाणाचा फीमेल व्हर्जन म्हणजेच उर्मिला कानेटकरचा आवाज दिलेला बेला शेंडेने, परंतु अमेय वाघचा आवाज दिलाय प्रसेनजीतने. प्रसेनजीत, कसं वाटलं हे गाणं? काय किती मजा केलीस या गाण्यात? एकतर गाण्याचे शब्द, गाण्याची ट्यून अतिशय धमाल आहे. तुम्ही आता बघतायच अनेक चॅनलवर गाणं वाजतंय, पण सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं की अविनाश विश्वजित यांनी मला हे गाणं गाण्याची संधी दिली, माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानेन. आणि खूप फिल्म्समध्ये गायलो होतो, पण सतीश दादांची ही फिल्म मला मिळाली आणि हे गाणं मला वाटतं की नक्कीच सगळे जे तरुण वर्ग आहे त्यांना नक्कीच आवडेल. त्याचे 2 लाईन्स मला म्हणायला आत्ता आवडेल. ए करूया रे फुलटू धिंगाणा, दिवानी तुम्ही भीती बाना, डोक्यामध्ये वाजती या घंटी टंटना. करूया रे फुलटू धिंगाणा, दिवानी तुम्ही भीती बाना, डोक्यामध्ये वाजती या घंटी टंटना. नक्की हे जे 4 लाईन्स आहेत त्या खूप सिग्नेचर ट्यून्स होणार आहेत, लोकांच्या डोक्यात खूप दिवस राहणार आहेत. पण या चित्रपटाचा, ह्या गाण्याचा खास करून एक महत्त्वाचा भाग असा आहे की त्याची एक वेगळी कोरिओग्राफी झालेली आहे, जिथेच तुला नर्गिस राज कपूर ते सोनाक्षी सलमान आपल्याला पाहायला मिळतात. तर हे गाणं जेव्हा तू पाहिलंस तेव्हा तुला कसं वाटलं? खरं तर चॅनलवरती माझं स्वतःचं गाणं मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं काही दिवसांपूर्वीच, खरंच मला विश्वास बसला नाही की, आणि खूप आनंद वाटला. कारण 17 वर्षे जवळजवळ मी गातो आहे, अनेक स्पर्धांमधून आपल्यासमोर आलो आहे मी, पण इच्छा होती की एक गाणं स्वतःचं मिळावं, एक गाणं अशी. आणि खूप आनंद वाटला की मला 17 वर्षानंतर माझं स्वतःचं गाणं टेलिव्हिजनवर येते आणि त्यावर एवढी सुंदर कोरिओग्राफी आणि ते अमेझिंग व्हिडिओ आहे तो. आणि माझा यावर विश्वास आहे की खरोखर तुम्ही पेशन्स ठेवले तर खरोखर तुम्हाला खूप चांगलं काहीतरी मिळू शकतं. आणि मला या गाण्याच्या निमित्तानं एक स्वतःची आयडेंटिटी मिळेल अशी मी आशा करतो या गाण्यात. नक्कीच. आणि अमेयाने तुझ्या गाण्याला उत्तम न्याय दिला असं तू म्हणायला हरकत नाही. तर काय सांगशील या दोघांबद्दल, अमेय आणि उर्मिलानी दोघांनी तर धमाल केली आहे त्या गाण्यामध्ये. म्हणजे सलमान खान पण येतो आहे, सगळेच कॅरेक्टर त्या गाण्यामध्ये येत आहेत. आणि मुळात त्या गाण्याचे शब्द आणि ट्यून, जी तुम्ही शब्द ऐकले तर कळेल की तुम्हाला त्यामध्ये एक रांगडा बाज दिसेल, जो म्हणजे मी कोल्हापूरचा आहे, तर कोल्हापूरच्या बाजूला वापरणारी लँग्वेज ती महाराष्ट्रालाच नाही अख्ख्या भारताला आवडती ती भाषा. त्यामुळं तो रांगडेपणा या गाण्यांमध्ये आहे आणि ते पिक्चराईज पण जबरदस्त केले. आणि अमेय आणि उर्मिलांतर धमाल केले त्या गाण्यामध्ये. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.